महाड शहर कोकण रेल्वे जंक्शन व्हावं मागणीसाठी आमरण उपोषण। कोकण रेल्वे मार्गावरून डावलण्यात आलेले ऐतिहासिक महाड शहर या मार्गावरील मुख्य जंक्शन व्हावं या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे महाड शहर अध्यक्ष पराग वडके यांनी बुधवारपासून शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आमरण उपोषण पुकारले। दुसऱ्या दिवशीही उपोषण सुरूच आहे। या दरम्यान कोकण रेल्वेचे अधिकारी, महाड तहसीलदार महेश शितोळे, पोलीस निरीक्षक रमेश तडवी यांनी उपोषणस्थळी भेट देऊन वडके यांच्याशी सविस्तर चर्चा केली। कोकण रेल्वेच्या निर्मितीपासून महाड शहराला डावलून वीर करंजाडी मार्गाने रेल्वे वाहतूक सुरू झाल्याने महाड शहराकडे झालेल्या दुर्लक्षामुळे व्यापार, उद्योग व विद्यार्थी प्रवासावर दूरगामी परिणाम झाल्याचं वडके यांनी या आंदोलनातून पुन्हा एकदा अधोरेखित केलं। जंक्शन झाल्यास शहराच्या अर्थकारणाला नवसंजीवनी मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। उपोषणस्थळी पहिल्या दिवसापासूनच नागरिक, व्यापारी व सामाजिक कार्यकर्त्यांनी त्यांची भेट घेऊन त्यांच्या उपोषणाला पाठिंबा दर्शवला। आपल्या मागण्यांसंदर्भात ठोस आश्वासन मिळाल्यानंतरच उपोषण स्थगित करणार असल्याचं वडके यांनी सांगितलं। माझी यामागची भावना अशी आहे की संपूर्ण जग हे रेल्वेच्या मूळ प्रवाहाशी जोडलं गेलेलं असताना सुद्धा आणि ही जी कोकण रेल्वे जी होती ती जी पहिल्यापासून जिचा प्रस्तावित मार्ग हा महाडकडूनच आलेला असताना काही तांत्रिक बाबीने म्हणा किंवा काही कोणाच्या राजकारणाच्या काही विरोधामुळे म्हणा ती महाडला न येता ती परस्पर बाहेरून वळवण्यात आली। या परिणामी काय झालं की आमचं महाड हे दळणवळणाच्या जो देशाचा कणा आहे दळणवळणाचा, रेल्वेचा, या गोष्टीपासून आमचं महाड शहर वंचित राहायला लागलं। त्यामुळे आमचं जे आर्थिक नुकसान आहे, आमच्या व्यापाऱ्यांचं आर्थिक नुकसान आहे। इथे जी महाड शहरामध्ये औद्योगिक जी वसाहत आहे, औद्योगिक MIDC आहे, त्याच्यानंतर आमच्या इथले जे विद्यार्थी वर्ग आहे यांना आम्हाला दळणवळणाला फार मोठा त्रास होतो। आणि हा इथं आम्हाला एकमेव पर्याय म्हणजे मुंबई गोवा महामार्ग, हाही गेली 20 वर्ष रखडून आहे। तर आमच्या इथल्या सर्व नागरिकांचे आतोनात हाल होत आहेत। आणि असं असताना आमच्या इथले प्रतिनिधी, लोकप्रतिनिधी फक्त बघायची भूमिका घेतात। तर आम्ही आज हा जो मुद्दा उपस्थित केलेला आहे हा आमच्या जनतेसाठी केलेला आहे। हा आमचा हक्क आहे की आमच्या इथं कोकण रेल्वे ही आलीच पाहिजे आणि जोपर्यंत ही कोकण रेल्वे आमच्या इथं दारात येत नाही तोपर्यंत आमचा हा लढा कायमस्वरूपी चालूच राहणार। तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी।